निरोप समारंभ प्लस वाढदिवस अभिष्ट चिंतनासाठी आपला अनमोल असा वेळ खर्च करून आलेले दोन्हीचा मिळून असा युक्त असा सन्मान आहे. आमच्या जाधव बापूने आता सांगितलं की काही माणसं खरंच म्हातारी होतात आणि काही माणसं आयुष्यभर तरुण राहतात. असं वयाच्या 58व्या वर्षापर्यंत पोहोचलेले आमचे लोकरे बापू हे मनाने आज सुद्धा 1 वर्षाच्या लहान मुलासारखे चिरतरुण आहेत. निश्चितच आमच्या सर्वांचे ते आदर्श आहेत. अनेक अशा गोष्टी त्यांच्याकडून घेण्यासारख्या आहेत. या ठिकाणी आपल्या मोगरे गावच्या ग्रामसेविका आदरणीय राठोड मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करूया. बघा, आज खरंच दुर्द शर्करा योग घडून येत आहे. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय म्हणजे फक्त भारत देशात नाही पूर्ण जगामध्ये आजचा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आजच्या या महिला दिनासाठी निश्चितच दुग्ध शर्करा योग घडून आलेला आहे. आपल्या मोगरे शाळेत जवळपास मागच्या 9 महिन्यापासून शिक्षणाचं पवित्र असं कार्य ज्ञानदानाचं उत्तम कार्य करणाऱ्या आदरणीय जाखेरे मॅडम कालच विधानसभेमध्ये घोषणा झाली आणि त्यांचा सुद्धा कार्यकाल 5 महिन्याने वाढून मिळालेला आहे. आपण त्याची काळजी करणारा पोलीस नसतो, त्याची काळजी करणारा देव असतो. काही दिवसावर पोलीस प्रताप भाऊने मी विनंती करत होतो की काहीतरी करा, एवढं शैक्षणिक वर्ष पूर्ण करून द्या. देवाने ऐकलं, डायरेक्ट 5 महिन्यात वाढून दिले. आदरणीय राठोड मॅडम आणि आदरणीय जाखेरे या पूर्ण टीम आदरणीय प्रताप जाखेरे आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे, उपसरपंच पूर्ण टीम आहे, ग्रामसेविका आहे आणि महिला दिनानिमित्त आपल्या शाळेतील शिक्षिका पण आहे. खरंच हा एकदम मोठा दुग्ध शर्करा योग आहे. आणि त्या ठिकाणी दत्तूभाऊ गवारी ज्यांच्या शाळेसाठी नेहमी योगदान असतं ते सुद्धा आहे. असे अनेक दुग्ध शर्करा योग आज घडून येत आहे. आणि सगळ्यात मोठा योग याच्यापेक्षा किती योग पाहिजे, असे अनेक योगाने परिपूर्ण असा दिवस आहे. आदरणीय दत्तूभाऊ गवारी या ठिकाणी उपस्थित झालेले मी आपल्या स्वागत करतो. आदरणीय आदरणीय दत्तूभाऊ गवारी आमच्या शाळेत पूर्ण टीम पुढे या. सर्वांचा आपण एकत्र सत्कार या. पूर्ण टीम या. चला या या तुम्ही पण या. येतो आम्ही मग मला सन्मान आहे. थोडस जर चूक झाली असेल तर कृपया समजून घ्या. बघा इकडे बघा बघा. ओके बघा, सगळे सन्मान झाले, परंतु असा एखादा काही सन्मान असतो का तो शेवटीच करण्यामध्ये मजा असते. आपल्या शाळेसाठीच नव्हे तर मोगरे गावासाठी अहोरात्र झटणारे आमचे मार्गदर्शक पण म्हणतो आणि मित्र पण म्हणतो अशा आपल्या मोगरे गावचे जालिंदर भाऊ नाडेकर यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या मोगरे गावचे सरपंच आदरणीय प्रताप भाऊ जाखेरे आणि आपल्या मोगरे शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय उपासकर या दोघांनी मिळून आदरणीय जालिंदर भाऊ नाडेकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि ग्रामसेविका राठोड मॅडम यांना विनंती असते तर त्यांनी सत्कार करायचा. पहिले
5 वाजले, आमचा वेळ संपलाय, आता तुम्ही उद्या या. परंतु जालिंदर भाऊ हे असं व्यक्तिमत्व आहे, रात्री 12 वाजता जरी सांगितलं ना की अर्जंट काम आहे आणि तुमची मदत लागणार आहे, तर रात्र न बघणारे 12 वाजू की 2 वाजू सदैव 24 तास झटणारे असे जालिंदर भाऊ नाडेकर यांचं शाळेविषयी असणारं योगदान सांगायला गेलं तर खरं तो एक मोठा अध्याय होईल. असं आदरणीय उपस्थित सगळ्यांना विनंती असेल का यांनी आपल्या या शाळेविषयी असणारे अनुभव आणि आता गेलेल्या नवीन शाळेवर आलेले अनुभव याविषयी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं. अध्यक्ष आम्ही घरच्याचे हो. जाधव सर ना एकत्र करा. तुम्ही तरी सोडून जाऊ नका. मोगरेवाले असं काही करताना आम्हाला माणसं जातील सर, ऐका ना सर, माणसं जातील राहणारच आहे. असेच माणसं परत आले पाहिजे, जे नवीन लोक येतील त्यांना असंच तुमचे मार्गदर्शन राहिलं पाहिजे. बरोबर आहे का? बघा, आज योग्य वेळ नाही मला मोगऱ्याविषयी बोलायची, कारण मोगऱ्याविषयी काय बोलायचं हा भावनेचा बांध खरंच तुटतो. पण एक गोष्ट नक्की बोलेल, ज्यांना काहीतरी नशीब काढून आलेला असा जीवनामध्ये त्याला मोगरे सारखं गाव मिळेल, एवढं एकच वाक्य बोलतो मी. खरंच त्यांच्या आई वडिलांनी काहीतरी पूर्वजन्माची पुण्य केलेलं असेल, त्यांच्याच नशिबामध्ये मोगऱ्याचं गाव भेटेल, एवढंच वाक्य बोलतो. आणि तुम्हाला सांगू नाही शकत मोगरे गावानं काय आम्हाला प्रेम दिलेलं आहे. काही गोष्टी या शब्दात व्यक्त होत नसतात, त्या हृदयामध्ये चांगल्या असतात. मोगऱ्याविषयी बोलायला गेलं ना खरंच शब्द अपुरे पडतात आणि आम्हाला गैरवरून आल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणतो आज ती योग्य वेळ नाहीये, या विषयावर नंतर बोलूया. आदरणीय उपस्थित ग्रामपंचायत मोगरे यांच्या संयुक्त विद्यमाने एक निरोपाचा प्रेमाचा समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला. मला आज जाणवलं की मी खऱ्या अर्थाने थोडस मोगरे आता सोडले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या गोष्टी ज्या त्यांच्या हक्काच्या आहेत त्या मिळण्याचा कसा प्रयत्न करता येईल हेच आम्ही सगळ्यांनी मिळून बघितलं. आणि त्यासाठी मग कुठलं श्रेय नको कोणाला, पण टीम मोगरे म्हणून आम्ही काम करण्याचा वारंवार प्रयत्न केला आणि त्याला यश आलं. आज मला विशेष आनंद याच्यासाठी होतोय की या सगळ्या गोष्टींमध्ये ग्रामपंचायत, मी मागे भरपूर वेळा बोललोय, ग्रामपंचायत मोगरे यांचं जे सहकार्य आहे ते निश्चितपणे त्याचा उल्लेख केल्याशिवाय मला पुढे जाताच येणार नाही. कारण ग्रामपंचायत मोगरे यांनी जे सहकार्य शाळेसाठी केलंय असं फार म्हणजे आज हल्ली झालंय. आता काही काही ठिकाणी ग्रामपंचायती आता सहकार्य करायला लागल्यात, पण मोगरे गावची ग्रामपंचायत ही पहिल्यापासून सहकार्यशील आहे. आणि आधीच्या काळातले सरपंच असतील, विद्यमान सरपंच प्रताप भाऊ असतील, उपसरपंच असतील, दत्ताभाऊ आहेत, त्यानंतर आता योगीदत्ता उघडे असतील, सगळ्यांनी. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीचा कर्मचारी म्हणून नव्हे तर शाळेचा, गावाचा एक घटक म्हणून या जालिंदर भाऊंनी जी काय मदत या शाळेसाठी केलेली आहे तिचा सुद्धा उल्लेख केल्याशिवाय मला थांबता येणार नाही. आणि या सगळ्यांचा एकूण परिपाक म्हणजे या सगळ्यांनी जी केलेली मदत आहे, सहकार्य आहे आणि जो स्नेह दिला त्याच्यामुळे आपल्याला हे चित्र पालटलेलं पूर्णपणे दिसतं आहे. आणि अशा या शाळेतून म्हणजे जेव्हा ती आता चांगली एक प्रगतीच्या उत्कृष्ट दिशेने वाटचाल करत असलेली शाळा, पण नाईलाज असतो मला त्या शाळेतून तिथून जावं लागलं. ते काही आनंदाने झालं असं काही म्हणता येणार नाही, पण ती काळाची काही गरज असते. बदल हे जीवनाचं अविभाज्य अंग असतात आणि शासकीय नोकरी करत असताना हे बदल स्वीकारावे लागतात. त्याप्रमाणे मला तो बदल स्वीकारावा लागला. पण एवढं मी नक्की सांगेन या संपूर्ण प्रोसेस मध्ये कधी माझ्या आयुष्यामधला जो काय पट असेल उलगडेल जेव्हा माझ्या समोर, तर त्यावेळी मोगरे या गावाचं, या शाळेचं नाव हे
पहिल्या क्रमांकावर निश्चितपणे असेल असं मला आणि म्हणून पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचं दिग्गजांचं त्यांच्या सहकार्याबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल, त्यांच्या आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या वागणुकीबद्दल, वर्तनाबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून मी आणि माझा परिवार आभार मानतो. आणि मला जास्त काही आता बोलायला सुचत नाहीये, पण जेवढं मला वाटत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा मी सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि छान आजच्या दिवशी म्हणजे आता निरोपाचा समारंभ म्हटलं की सगळ्यांना बाय माझ्याकडनं आज आहे. बाय करा सगळं. माझ्याशी प्रेम असंच राहू द्या. कधी तुम्हाला माझी आठवण आली तर मला फोन करा. फोन नंबर सगळ्यांकडे आहे. आणि मी तुम्हाला नेहमी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करेल. आपण संवाद साधूया. जाकीर मॅडमचा पण मला उल्लेख करायचा राहून गेला मगाशी. गावातलीच महिला पण अतिशय तन्मयतेने आपल्या गावातल्या आपल्या मुलांसाठी अतिशय तन्मयतेने जेव्हा शिकवताना मी त्यांना बघितलं आणि मार्गदर्शन घेऊन जे काही गोष्टी आपल्याला माहित नाही त्या गोष्टींमध्ये बदल करून या ठिकाणी त्यांनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य या शाळेला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्याची पावती म्हणजे आता एक चांगली बातमी आली. कालच्याच विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की यांचा जो कालावधी होता तो मार्च पर्यंतचा होता. मार्चच्या 9 मार्च पर्यंतचा तो 5 महिन्यासाठी वाढवण्याची घोषणा देखील झालेली आहे. त्यांनाही त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी प्रेम, आपुलकी, स्नेह असाच राहू द्यावा ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्या मोगरे गावचे माजी सरपंच, त्यांचे सरपंचांचे मिस्टर म्हणूया आपण, आदरणीय गोविंद भाऊ जाखेरे, नेहमीच कुठल्याही कार्यक्रमामध्ये सकारात्मक बोलणारे, शाळेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे असे गोविंद भाऊ जाखेरे या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जाधव सर, कारण आजचे मुख्याध्यापक जाधव सर आहे, कारण ढोरे मॅडम आज रजेवर आहे, त्यांची प्रकृती व्यवस्थित नाही, तर आजचे मुख्याध्यापक खऱ्या अर्थाने जाधव सर आहे. अशा जाधव सरांना विनंती करेल की आदरणीय गोविंद भाऊ जाखेरे यांचा यथोचित असा सन्मान त्यांनी या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय गोविंद भाऊ जाखेरे यांच्या डिक्शनरीमध्ये नाही नावाचा शब्द नाही. कुटुंबाचा प्रमुख कसा असतो त्याच्यावर कुटुंबाचं यश अवलंबून असतं. कुटुंबाचा जो म्होरक्या असला तो जर चांगला असेल ना तरच कुटुंबातले बाकीचे सदस्य चांगले असतात असं जुने माणसं म्हणतात आणि ते अगदी 100% सत्य आहे. आज उपस्थित सरासारखा टीम लीडर आम्हाला लाभला, त्याच्यामुळेच आम्हाला अगदी छोटस म्हणता येईल महासागरातल्या एका थेंबा एवढं कार्य करण्याचं सामर्थ्य आम्हाला आमच्या या टीम लीडर मुळे मिळालं. कुठलाही आपण एखादा प्रस्ताव त्यांच्या पुढे जर मांडला तर त्यांनी कधीच नाही हा शब्द काढला नाही. कुठेही तुम्ही करा सर, मी आहे असं म्हणणारे आमचे टीम लीडर खऱ्या अर्थाने आज त्यांना आपण या शाळेतनं निरोप देतोय. निश्चितच सर सांगताना आनंद होईल. तुमच्या अनुभवाचा, तुमच्या मार्गदर्शनाचा निश्चितच आम्ही आमच्या भावी आयुष्यामध्ये व्यवस्थित असा वापर करू अशी ग्वाही देतो. आणि यानंतर ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात असे विद्यार्थी प्रिय वैद्याने म्हणणार आदरणीय बिरारी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय बिरारी सर. हा प्रसंग असा की नेमकी बोलणं सुचणार नाही हे तर खरं. सन्माननीय व्यासपीठ, मान्य अध्यक्ष, उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे आणि माझे लाडके विद्यार्थी, निरोप समारंभ म्हटला मग तिथून मला थोडं जरासं भरून यायला सुरुवात आहे. खरं तर बदली झाली तर तेव्हा एवढं वाटलं नाही काही, कारण जास्त काही लांब गेलेलं नाही, वाघेरीलाच आहे. संपर्क तर चालूच आहे आणि बाकी एक शब्द तो दिलेलाच आहे की दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी मी मोगऱ्याला आहे. बरोबर की नाही? जिथे शैक्षणिक कामासाठी आहे आणि विद्यार्थ्यांना भेटणार. खरं तर मेन कारण तर तेच आहे की तुमच्यापासून लांब जाऊ शकत नाही आणि
तेच कनेक्ट कुठेतरी राहावं म्हणून जास्त बाहेर लांब न जाता जवळच गाव निवडलं, म्हणजे कसं येणं जाणं चालू राहील. मोगऱ्याला जेव्हा माझी ऑर्डर आली तेव्हा मी ऐका रे. मोगऱ्याशी संबंधित आलो असं नाहीये. ही सगळी मंडळी आता आमचे भाऊच आहेत, भाऊसाहेब जाखेरे, भगवान जाखेरे यांच्या भगवान जाखेरे आणि मी 6 वर्ष आम्ही धोंगडेवाडीला एकत्र होतो आणि त्या अगोदर आम्ही अगदी चांगले मित्र. तर त्यामुळे घरी येणं जाणं होतं. आई, भाऊ, बहिणी हे सगळे घरचेच नाते आमचे. सप्ताहाला खाण्याचे कीर्तन झालं की सप्ताहाला जेवणाला मी आहेच दरवर्षी, इथे यायच्या अगोदर पासून. त्याच्यामुळे इकडे आल्यानंतर नवीन असं काही वाटलं नाही. मी तर नेहमी आमच्या सहकारी शिक्षकांनाही सांगायचो, सर हे माझं घरचं गाव आहे, हे माझं गाव आहे, मी याच गावचं आहे. कारण आज या गावाला आलेलो नाही, याच्या अगोदरही माझं येणं होतं. आता फक्त एवढंच की सेवेनुसार मी आलेलो. आणि मग 5-5.5 वर्ष मी इकडे शिकवलं, पण शिकवण्यापेक्षाही जास्त शिकलो. तुम्हाला कदाचित इकडचे बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसेल, पण ग्रामस्थ मंडळी थोडे बाहेर फिरत असतात, त्यांना माहिती असतं की मी एक अत्यंत कडक शिक्षक होतो. अत्यंत कडक, की प्रत्येक विद्यार्थ्याला सगळं आलंच पाहिजे, हा माझा हट्ट असायचा. आणि मग त्याच्यासाठी मग अतिशय शिस्त, कडक शिस्त आणि अध्ययन त्यांनी अभ्यास करावा या मताचा मी होतो. पण इथे आल्यानंतर मी शिकलो. मी काय शिकलो तर मी विद्यार्थ्यांना जीव लावायला शिकलो. आणि अक्षरशः माझा शेवटचा दिवस मलाच बघवायचा होता. मी ऑफिसमध्ये येऊन बसलेलो होतो की मी नाही जाऊ शकत. मी आमच्या 4 तास रडत होतं मुलं, 4 तास. भाग्यवंत सरांना सांगितलं, म्हटलं सर मी कोणत्याच वर्गात जाऊ शकत नाही, तुम्ही जाऊन विद्यार्थी शांत करा. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी जे अश्रू वाहिलेले आहेत पोरांनो, त्याची किंमत खूप अनमोल आहे. तर यापुढे असं मी म्हणजे मी असा विचार करतच नाही की माझी बदली झालेली आहे. मी मोगऱ्याला आहे याच मानसिकतेमध्ये अजूनही आहे. त्याच्यामुळे माझ्यावरती अजूनही बदलीचा परिणाम झालेला नाही. बरेचसे शिक्षक म्हणतात की सर तुमची वागेरेला बदली झाली, पेशामधून नॉन पेशामध्ये गेले, किंवा बरेचसे काही जे काही नुकसान वगैरे म्हणजे जे आर्थिक नुकसानाचा भाग आहे तो झालेला आहे. पण माझ्यावरती त्याचा परिणाम झालेला नाहीये असं सुद्धा आमचे भाग्यवंत सरच बोलले. तुझ्याकडे बघून वाटत नाही बदली, म्हणजे तू वागेरेला गेले, तुझं एवढं नुकसान झालेलं आहे, तर तुझ्याकडे बघून वाटत नाही. त्याचं उत्तर हेच आहे की अजूनही मानसिकता बदललेली नाही. अजूनही डोक्यामध्ये मी मोगऱ्याला आहे आणि मोगऱ्यालाच राहील. आणि मला मोगऱ्याला राहणं आवडेल, कारण हे माझं गाव असं आहे. तर विद्यार्थ्यांना तुम्ही जो जीव लावला तो खूप अनमोल आहे. त्याच्यामुळे मी बराचसा शिकलो आणि बराचसा बदललो. आजही वागेरेला आहे. आणि सांगायला आवडेल की वाघेरेला मी मोगरे शोधतोय. मागचा 1 महिना झाला तर मी काय करतोय तर वाघेरेला मी मोगरे गाव शोधतोय. वाघेरेला मी सरपंच आपले प्रताप भाऊ शोधतोय, गोविंद भाऊ शोधतोय, आमचे भाऊसाहेब शोधतोय, अध्यक्ष म्हणून मी संपत भाऊंना शोधतोय की. आणि ज्या वेळेला आता तिथेही सरांनी बरेचसे टेक्निक म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम तिकडे येत राहतात, इलेक्ट्रिकच्या संदर्भात असेल किंवा बाकी काही गोष्टी असेल, कधी नळ तुटला काय झालं, मी तिथेही जालिंदर भाऊंना शोधत असतो की जसं मोगऱ्याला जालिंदर भाऊ आहेत तसं वाघेरेला पण कोणी असेल का जालिंदर भाऊ सारखा, सरपंच म्हणून प्रताप भाऊ सारखे सरपंच असतील का, SMCचे अध्यक्ष म्हणून संपत भाऊ सारखेच असतील का, ग्रामपंचायत सदस्य म्हणून सगळे आपल्या मंडळींसारखेच असतील का, याचा मी शोध घेत असतो. अजूनही सापडलेला नाहीये, 1 महिना झालेला आहे. तर हे या मोगरे गावाचं वैशिष्ट्य आहे की एक आवाज दिला की संपूर्ण ग्रामपंचायत हजर आहे. शाळेच्या मदतीसाठी, तक्रारीसाठी नाही. तक्रारीसाठी जागा खूप होती, माझ्याही बाबतीमध्ये जागा खूप होती तक्रारीसाठी, पण कधीच तक्रार आली नाही. कारण ते एक गोष्ट बघत असताना ती दुसरी गोष्ट बघत होती. तर अशी ग्रामपंचायत मी शोधतोय आणि फार कठीण आहे अशी ग्रामपंचायत मिळणं. 1 महिना झाला मला तर एकही सापडलेलं नाही. आणि इथून आता बदली झाल्यानंतर उपासनी करायलाही तसं थोडंसं फरक जाणवलाच असेल मोगरे आणि त्यांच्या जाधववाडी गावामध्ये. आणि पुढे भाग्यवंत सर आहेत तर तुम्हालाही तो फरक नक्कीच जाणवेल. हा शोध चालू राहतो पण सापडत नाही. आणि मग त्यावेळेला मनाची घालमेल सुरू. काय असं वाटतं, मी माझ्या मनाचं समाधान करून घेतलेलं आहे की मी दर महिन्यात शेवटला मोगऱ्याला येईल. माझ्या मनाचं समाधान केलं की कारण गाव सुटणार नाही, गाव सुटणार नाही असं. हे सगळं तुम्ही दिलेलं प्रेम आहे. फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर संपूर्ण ग्रामस्थांनी मला दिलेलं प्रेम आहे. आणि या प्रेमाच्या ऋणातच मी कायमचा राहू इच्छितो. याच्यातून म्हणजे त्या ऋणाच्या बद्दल मी आभार नाही व्यक्त करणार, कारण आभार व्यक्त केले की त्या ऋणातून माणूस मुक्त होतो. मला मुक्त नाही व्हायचं, मला तुमच्या प्रेमातूनही मुक्त व्हायचं नाहीये, मला ग्रामस्थांच्या प्रेमातूनही मुक्त व्हायचं नाही.
हे माझं गाव आहे, मी माझ्या गावाप्रमाणे राहतो असं आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणामध्ये ताई ज्या आल्या तर त्यांनी ज्या समर्पणाने काम केलेले मागच्या 6 महिन्यामध्ये, ते समर्पण असं इतर ठिकाणी दिसणं कठीण आहे. एवढं लक्षात घ्या की मग सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यावेळेला त्यांनी स्वतः डान्स बसवले. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम होते त्यावेळेलाही त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन एक महिला शिक्षिकेचं म्हणून जे कार्य असतं, म्हणजे खरं बघायला स्पष्ट भाषेत बोलायचं झालं तर खोबरागडे मॅडमची कमतरता त्यांनी जाणून दिली मला तो उल्लेख खोबरागडे मॅडमची कमतरता त्यांनी जाणून दिली. मी मागे पण मी ज्यावेळेला होतो इथे त्यावेळेला मी भाग्यवंत सर, जाधव सर यांच्यासोबत बोललो, म्हटलं सर खोबरागडे मॅडमची कमतरता काही जाणवत नाही सांस्कृतिक विभागामध्ये. असे 15-15, 20-20 कार्यक्रम बसवणं, 2-2, 3-3, 4-4 तासाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होणं, हे खोबरागडे मॅडम होते त्यावेळेला चालू होतं. पण त्याच्यानंतरही ताईंनी ते कंटिन्यू केलं, तर याच्याबद्दल अभिमान आहे. आणि आज खरंच जर जेव्हा मला सकाळी सरांनी सांगितलं की 5 महिने कालावधी वाढवलेले आहे, नाही तर मी सकाळी तिकडच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण त्या मॅडमच्या निरोप समारंभाच्या तयारीमध्ये होतो. पण तिथे आल्यानंतर समजलं की 5 महिने कार्यक्रम त्यांचा प्रशिक्षण कालावधी वाढवलेला आहे. तर त्यावेळेला पहिला विचार तिकडचा नाही, पहिला विचार इकडचा आला. अरे मग म्हटलं बरं झालं ते मोगऱ्याला आता 3-4 जण तरी राहतील, म्हणजे एक वर्ग तरी त्या ठिकाणी राहील. म्हणजे मग हे जे आहे ना, हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड कुठेतरी मोगरा आता चिटकले, ते सुटणार नाही आणि मला सोडायचंही नाही. ज्या वेळेला असं टेबलाच्या समोर उभं राहतो त्यावेळेला मला खरंच आमचा 6वी-7वीचा वर्ग आठवतो, आमच्या लाडक्या विद्यार्थिनी. आज रात्री 12 वाजता पहिल्यांदा विश माझ्या वाढदिवसानिमित्त पहिले विश करणारी रिद्धी असतं. रात्री 12 वाजून बरोबर 1 मिनिट झालं होतं. त्याच वेळेला बरोबर तिने फोन केला. मी टेन्शन आलो, अखेर आठवण नंबर सेव्ह नव्हता, टेन्शन झालं. म्हटलं काय झालं म्हणून पटकन फोन उचलला, ती म्हटलं हॅपी बर्थडे असं. तर असे एवढे जीव लावणारे विद्यार्थी असल्यानंतर आहे ना, खरंच शिक्षक जाऊ इच्छित नाही करत. माझी खरं तर बदलीची अजिबात इच्छा नव्हती, पण अगदी 4-5 वर्षापूर्वी भाग्यवंत सर असतील, उपस्थित सर असतील, फार अगदी आग्रह करत होते, मागे लागून होता BSc कर. भाग्यवंत सर तर इथे कम्प्युटरवरती तुझं ऍडमिशन घेऊन देतो, BSc कर. आज त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त पश्चाताप होतो. त्यावेळेला झालो असतो, त्यावेळेला जर का आमच्या मित्रांचं ऐकलं असतं तर कदाचित मी इथून गेलो नसतो असे. पण काय असेल काय माहिती नाही, पण थोडं जर असं आहे की आमचं मानसिकता वेगळी आहे, रस्ते वेगळे आहेत, तर त्या याच्यामुळे शिक्षण पुढे झालं नाही. पण आज त्याचा पश्चाताप नक्की आहे की BSc झालो असतो तर इथेच पदवीधर म्हणून कायम राहिलो असतो आणि ते पदवीधर वगैरे सगळं जाऊ देऊ, तुमच्याबरोबर राहिलो असतो ना, याचाच आनंद झाला. तर काही हरकत नाही. नक्कीच आता हा शोध कायम चालू राहील माझा, वागेरेला असलो तरी सुद्धा. माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनी मला भेट, पण नाही काय विद्यार्थी सगळीकडे सारखे. तुम्ही सुद्धा जेवढे प्रेमळ आहात तेवढेच प्रेमळ विद्यार्थी तिथेही आहेत. जेवढा जीव तुम्ही लावतात, माझं एक भाग्य म्हणजे खरं तर आपल्याकडे भाग्यवंत सर आहे, पण मी भाग्यवान आहे त्या बाबतीमध्ये की तिथेही मला जीव लावणारे विद्यार्थी आहेत, त्यात काही वाद नाही. आज सरांनी बघितलं असेल ते तिकडे वाटच बघत होते की वाढदिवस साजरा करण्यासाठी जे सगळ्याचं तिकडचं जे नियोजन होतं तेही 2-3 दिवसापासून त्यांचं चालू होतं. तर ते एक त्या बाबतीमध्ये मी नशीबवान समजतो मला स्वतःला की मला जीव लावणारे विद्यार्थी मला भेटले. इथेही होते, तिथेही आहेत, पण जीव लावणारे ग्रामस्थ मात्र पैकी आता मला शोधावे लागतील तिकडे. त्यांचा शोध अजूनही चालू आहे, नक्कीच सापडतील अशी आशा करतो. तुमच्या सर्वांबद्दल प्रेम, खूप प्रेम माझ्या मनात आहे आणि ते तसंच राहील, तुमच्याही मनात तसंच राहू द्या. अडीअडचणीला मी तर वर्गात नेहमी सांगितलेलं आहे की कायम तुमच्या पाठीशी उभं राहणारे एकच जण असेल तुम्ही. कधी अडीअडचणीला आवाज द्या, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. बरोबर. शिक्षण सोडू नका, शिक्षण पुढे चालू ठेवा. व्यावसायिक शिक्षणापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. काय होतं 10वी-12वी इथं सगळेच होतं, आपण व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे. व्यावसायिक शिक्षण म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन, म्हणजे कुठेतरी एक डिग्री घेणं ज्याच्या बेसवरती आपल्याला नोकरी लागू शकते, अशी एक डिग्री तुम्ही घ्या अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कसं काही गोष्टी बोलणं कठीण असतात. जे प्रेम मोगरे गावानं दिलेलं आहे ते शब्दात खरंच व्यक्त होत नाही. बराच प्रयत्न केला पण असो सर्व श्रोते भरपूर असतात. त्या श्रोत्यामध्ये गर्दी नसतात. माझ्या आयुष्यामध्ये बघितलं नाही विद्यार्थी
गावकरी असतात. माझा आणि सरांचा जास्त काळ आम्ही सोबत राहिलो नाही. आम्ही एका सोबत गाडीत यायचं. सुरुवातीला उपासी सरांसोबत गाडीत यायचं. उपासी सरांनी गाडी बंद केली तर बिहारी सरांसोबत यायचं. पण प्रत्येक याच्यामधला जो अनुभव आहे तो फार अनमोल आहे की शिदोरी फार वेगळी आहे. बिहारी सराकडे बघितल्यानंतर जो चेहरा बघितल्यानंतर तुम्हाला बिरारी सर वाटेल की फार डेंजर माणूस, परंतु जेव्हा बिरारी सरांच्या सहवासात तुम्ही राहणार, बिरारी सरांच्या सहवास एखादी काम सांगितलं आणि बिरारी सरांनी असं म्हटलंच नाही की मी कधीच ते करणार नाही किंवा काय करणार, होत म्हणायचे. ते किती दमले असतात, एवढे दमत असतात ते, एवढी त्यांनी आपल्या कामाची सकाळीपासून उठल्यापासून तर सायंकाळी झोपेपर्यंत त्यांनी एवढी कामाची लिंक लागली असते त्यांची. आणि त्या लिंकमध्ये जर एखादी दुसरं काम आलं तरी ते कधीच असे म्हणणार नाही की मी फार दमलेलं आहे, मी आता काम करणार नाही. आणि इथे आल्यावरती तुमचा आनंद सोहळा पाहून मला एवढं मी भारावून गेलो. असं शिक्षणावरती प्रेम राहू द्या, असंच तुमच्या विद्यार्थ्यावरती प्रेम राहू द्या. पण तू जाता जाता एवढंच सांगेल आणि मलाही ते दोष बोलायची संधी दिल्याबद्दल की सगळ्या स्टाफचं गावकऱ्यांचं आभार व्यक्त करतो आणि तेच सांगतो. मागतो कारण ज्या दिवशी दोन्ही सरांचे बर्थडे झाले त्यावेळेस मीच प्रत्येक वर्गात जाऊन जाधव वापरून मी मुलांना शांत करत होतो. आम्हाला त्यांच्या पुढे व्यक्त होता नाही आला. आज मी खूप प्रयत्न केला पण शेवटी माफ करा दिलगिरी व्यक्त करतो. बघा एक कारवा चलता रहेगा. आमचा संसार शिक्षक लोकांचा हा पाठीवर असतो. कासवाचं विराड पाठीवर म्हणतात तसं आमचं आहे. आज तांडा आमचा इथे, उद्या दुसरीकडे जाणार आहे. नोकरीमध्ये अनेक लोक येणारे, अनेक लोक भेटणारे, पण खरंच मनातल्या शेवटच्या अंतकरणातल्या जो शेवटचा बिंदू असतो तिथून सांगतो, मोगरा सारखं गाव कुठंच नाहीये आणि कुठं भेटणार पण नाही. ज्यावेळेस मी 2014ला आलो होतो त्यावेळेस माझ्या सोबत मला नाटे सरांसारखं व्यक्तिमत्व होतं सोबत. ठाकरकर सर होते, सगळे इथं साक्षीदार इथं व्यासपीठावर जेवढे बसलेले, काही सरपंच आहे, काही उपसरपंच आहे, काही कमिटीतले सदस्य आहे, त्याही पेक्षा उत्कृष्ट असे व्यक्ती आहात. त्यांनी सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे. ठाकरकर सर असतील, अनिल जाधव सर असतील, ते समजलाच आहेत. आमच्या भगिनी असतील खोबरागडे मॅडम, आणि खरंच बिरारी सर बोलले जेव्हा या ताई शाळेमध्ये आल्या, शाळेत जाखेरे ताईविषयी बोलतो मी, 6 महिन्याचा काळ काढून घ्यायचे करता आलं असतं त्यांना, बरोबर. गाव पण आपलंच आहे, केलं काय नाही केलं काय असा विचार त्यांना करता आला असता. परंतु उत्कृष्ट शिक्षक कसा असावं, हाडाचा शिक्षक कसा असावं याचं उदाहरण म्हणजे ताई. जेवढ्या आत्मीयतेने, जेवढ्या अंतःकरणातून आमचे बाकीचे शिक्षक कार्य करतात, अगदी तेवढ्याच अंतःकरणातून कार्य करणार आमच्या या ताई. आणि यांच्यासारखे जर शिक्षक येणाऱ्या पिढीसाठी जर मिळत असतील तर निश्चितच मला तर असा आनंद वाटतो की खरंच आपली पिढी उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करेल. त्यांच्या पुढील आयुष्यात सुद्धा आता 5 महिन्यासाठी त्यांना जरी मुदतवाढ भेटली, देवाच्या कृपेने, मी मगाशीच बोललो, देवाकडे वेळ आहे पण मिळतो, रिझल्ट मिळतो, तर त्यांना भविष्यामध्ये परमनंट स्वरूपाची नोकरी मिळावी आणि त्यांचा शिक्षकी पेशाचा जो कालावधी येतो अखंड असा वाढत जावा अशी मी या ठिकाणी विनंती करेल. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करेल, कारण कार्यक्रमामध्ये भाऊ पाहायचं नाही, मी घरूनच ठेवून आलेलो होतो, परंतु हा बोलायला लागला ते होऊन गेलं, जाऊ द्या असू द्या. तर उपासनी सरांसारखा कॅप्टन आम्हाला नेहमी सांभाळून घेतला. हा माणूस म्हणजे डोक्यावर बर्फ घेऊन जन्माला येईल का असं वाटतं मला. कुठलीही कंडिशन असो व्हायबल होऊ नको म्हणणारा माणूस आहे माझ्या लाईफ मध्ये. काही असू दे, प्रत्येक गोष्टीला समस्या आहे तर सोल्युशन आहे. आज मी इथं आहे, 2 महिन्यानं मी इथं नाही हे मला माहिती आहे, परंतु त्या 2 महिन्याची वाट मी का पाहू, कारण माझ्या समोर 1 वर्षाचा 58 वर्षाचा तरुण माणूस बसलेला आहे. अजून म्हणतो माझे 4 महिने शिल्लक आहे. ज्यांच्या वयाचे 38 वर्ष सर्व्हिस शिल्लक आहे, 37 वर्ष नाही, 1च वर्ष सर्व्हिस झालेला माणूस म्हणतो 37 वर्ष काढायचे मला. ग्लास अर्धा भरलेला आहे, ग्लास अर्धा रिकामा आहे. ग्लास तोच आहे, अर्धा भरलेला आहे. पाण्याचा नजरिया आहे, एक दृष्टिकोन आहे. एक माणूस म्हणतो अर्धा ग्लास रिकामाच आहे, पण दुसरा माणूस म्हणतो नाही अर्धा ग्लास भरलेला आहे. अशा सकारात्मक विचारांची ऊर्जा देणारे आमचे लोकरे बापू सारखे जर शिक्षक असतील
तर आम्ही शेवटपर्यंत तरुण राहू अशी आम्हाला गॅरंटी आहे. असो, या ठिकाणी मी अध्यक्षांना विनंती करेन, अध्यक्षांच्या भाषणाच्या अगोदर या ठिकाणी व्यासपीठावर जे काही उपस्थित आहे यापैकी कुणाला जर आपलं मनोगत मांडायचं असेल तर विनंती करेन की त्यांनी पुढे यायचंय आणि आपलं मनोगत व्यक्त करायचंय. कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही अध्यक्षाच्या मनोगताने होते. आदरणीय प्रताप मला बोलले होते मला 1 नंबर बोलायचंय, मी माफी मागेल, मी त्यांना थांबवलं, परंतु कार्यक्रमाचा नियम असतो बॉस शेवटी बोलतात. अध्यक्ष कधी बोलतो? शेवटी. तर अध्यक्ष महोदयांना विनंती असेल की त्यांनी समारोपावर 2 शब्द बोलावे आणि आम्हाला संबोधित करावं. आणि मी एवढ्या माझ्या 1.5-2 महिन्यामध्ये आणखी मला कसं जास्तीत जास्त यांना ऐकता येईल याच्यासाठीच मी प्रयत्नशील आहे. आदरणीय प्रताप उदाखे. सणाच्या प्रसंगी आपल्याला गावचे सर्व सन्माननीय मान्यवर याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे दोन्ही सहकार म्हणून सन्माननीय बिरारी साहेब आणि या कार्यक्रमाला आवर्जून ज्यांनी उपस्थिती लावली ते आपल्या सर्वांचे आदरणीय बापू. आज खऱ्या अर्थानं या मोगरे गावाला, मोगरे गावच्या शाळेला चांगलं स्वरूप ज्यांच्या मेहनतीने आज मिळालं की हे 2 शिक्षक असतील. आणि आज या 2 शिक्षकांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं मन भारावून गेलं. पण आपलं जाणं म्हणजे या ठिकाणून जरी आपण जात असाल तरी आपण पुढच्या गावाला गेलं तर त्या ठिकाणी आपल्या हातून अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं असं ज्ञानदानाचं कार्य त्या ठिकाणी होईल याची मला खऱ्या अर्थानं खात्री. कारण की खऱ्या अर्थानं माझ्या गावाचं नाव जरी मोगरा जरी असलं तरी माझ्या मोगऱ्याला सातत्यानं शिक्षणाच्या स्वरूपातून बहरण्याचं काम जे तुम्ही जर केलं असेल बापू तरी ही 2 माणसं आहे आणि त्या 2 माणसांच्या सानिध्यामध्ये असलेले की माझे 5 पांडव आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं अज्ञानामध्ये किंवा अंधकारामधून माझं गाव शिक्षणाच्या दिशेने चालू करण्याचं काम केलं. आणि या टीमनं यामध्ये खऱ्या अर्थानं आमचे उपासनी सर असतील, बिरारी सर असतील, जाधव सर असतील, आमचे भागवंत सर असतील, आमच्या मॅडम असतील, यांनी खऱ्या अर्थानं या गावाला, या गावच्या शाळेला आदर्श शाळा हा पुरस्कार मिळवून देण्याचं काम केलं. आणि हे काम करणं म्हणजे साधं काम नाही. या ठिकाणी प्रत्येक शिक्षकाने ज्यावेळेस त्याचा स्वतःचा जीव त्या ठिकाणी शिक्षणात ओतल्या जातोय त्यावेळेस ते आदर्श शाळा घडल्या जाते. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे सर. आज आपण या ठिकाणून गेलं तरी तुम्ही कधी जरी आला तरी या शाळेच्या इतिहासामध्ये किंवा या शाळेच्या सुवर्ण अक्षराने तुमचं नाव कोरलं जाईल. कारण की या शाळेला आपण खऱ्या अर्थानं मानापानाचं स्थान मिळवून दिलं. आणि आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये किंवा आपल्या या कार्यकालामध्ये खऱ्या अर्थानं माझ्या विद्यार्थी मित्रांना किंवा माझ्या चिमुकल्यांना तुम्ही केवळ शाळेतील 4 भिंतींचं ज्ञान न करता तुम्ही वक्तृत्व असेल, सांस्कृतिक असेल, शिक्षणाच्या बारेत कोणताही तुम्ही ज्ञानमंजुषा असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पारंगत केलं. आणि पारंगत करत असताना माझा हा चिमुकला त्या ठिकाणी जाऊन त्याचं सादरीकरण करतोय हे माझ्याकरता खूप मोठं काम आहे. कारण आज जर आपण स्वदेश फाउंडेशन जर बघितलं असेल तर त्यांनी सुद्धा आमचं कौतुक केलं, आमचं कौतुक केलं. पण त्या कौतुकामागं खऱ्या अर्थानं यश तुमचं आहे, मेहनत तुमची आहे, पण कौतुक आमचं होते. का तर त्यांनी सांगितलं का शिक्षण क्षेत्रामध्ये मोगरे गावातील शाळा असेल किंवा मोगरे गावातील युवक असेल त्यांना आपल्या चिल्ड्रन सेव्हिंगचा विषय दाखवला. अशा संकल्पना त्यांना इतक्या आवडल्या का मोगऱ्यासारख्या गावामध्ये, एका छोट्याशा गावामध्ये जर असा कार्यक्रम होत असेल तर हे गाव खऱ्या अर्थानं नक्कीच प्रगतीच्या दिशेने धाव करेल. बोलताना शब्द दाटायला लागले सर. आपण या ठिकाणी जात जरी असाल तरी खऱ्या अर्थानं आज तुम्ही शिवावलोकन करण्याची गरज आहे. कारण की तुम्ही या ठिकाणी पुढच्या टप्प्यावरती गेले, तुम्ही पुढच्या टप्प्यावरती उभे असताना मागं वळून पाहण्याचा हा क्षण आहे. आणि तुम्ही मागं वळून ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस आम्ही सर्व तुमच्या आठवणी, तुमच्या शिक्षणाचं कार्य, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या वेळेस प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्या आठवणीमध्ये असू. आणि आपण जे या शाळेला खऱ्या अर्थानं हे स्वरूप प्राप्त करून दिले याकरता मी आपला ऋणी राहील. आता पहिल्यांदा असं होते बापू की माझे शब्द अडकलेत आणि मला बोलायला सुचून नाही राहिलं. पण सन्माननीय उपासनी सर असतील, सन्माननीय बिरारी सर असतील, यांना मी भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि बापू आपल्या आपण या ठिकाणी आलात आणि आपण या ठिकाणी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. आपल्या येण्याने खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला एक 4 चांद लागल्यासारखं मला वाटतंय. आणि पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं मला फार कमी बोलणं पडलं. कारण की या ठिकाणी अशा भावनिक कार्यक्रम झालेला आहे की त्या ठिकाणी मला शब्द सुचना. पण मी पुनश्च एकदा आपल्या दोघांनाही भविष्याकरता मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
म्हणजे मला वक्तृत्व थोडं कमीच ऐकायला मिळालं. असो, कारण प्रसंग असा आहे आणि नेतृत्व कसं असावं याचं उदाहरण आपण आत्ताच बघितलंय. आत्ताचं डांगी जनावरांचं जे प्रदर्शन झालं त्या उत्कृष्ट अशा आयोजनाचं अतिशय खंबीररित्या आयोजन त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मी कौतुक करेन. असं एकही क्षेत्र नाही का तिथं प्रताप भाऊ जाखेर यांचं नाव नाही. तुम्ही यशाची अशीच शिखरे पुन्हा एकदा नाही वारंवार पादाक्रांत करावेत आणि यशाच्या अत्युच्च शिखरावर जाऊन पोहोचावेत अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजच्या या सुंदर अशा छोटेखानी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आपल्या मोगरे शाळेचे माझे सहकारी मित्र आदरणीय जाधव सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आज या कार्यक्रम प्रसंगी सर्वजण उपस्थित राहिला. असा जो कार्यक्रम घडून येतो हा मनात असलेल्या उत्स्फूर्त भावनांचा आविष्कार असतो आणि ते आविष्कार म्हणजेच हे आपल्या मनात त्या व्यक्तींविषयी आपल्या मनात किती आदरभाव आहे ते व्यक्त करण्याचं साधन असतं असे कार्यक्रम. म्हणजे आज आपल्या शाळेतून उपासनी सर, विरारी सर हे जरी दुसऱ्या शाळेत बदलून जात असतील पण ते जाताना ते आपल्याला मागे काय देऊन गेले याच्यातून थोडा उतराई होण्याचा प्रकार हा कार्यक्रम आहे असं मी त्यांना सांगू इच्छितो. खरं म्हणजे मला या शाळेवर 2च वर्ष होतील आता. त्या कार्यकाळात उपासनी सरांसारखे मार्गदर्शक मिळाले. खरोखर उपासनी सर 2 वर्षामध्ये आपण कुठलाही कार्यक्रम सांगितला, काही खर्च सांगितला ते कधीच म्हटले नाही. त्यांचं एकच वाक्य नेहमी राहायचं, सर काय लागेल ते करून टाका, पैसे मी सगळे देऊन टाकेल. म्हणजे असा पाठीवर थाप ठेवणारा माणूस होता. कुठलाही काळ आपण काम घेतलं तर पाठीमागे येऊन उभे राहणारे होते, म्हणून काम करायला मजा वाटत होती. तसंच बिरारी सर सुद्धा होते. एकदा बिरारी सर वर्गात घुसले की कधीच ते बाहेर निघणार नाही आणि त्यांचं टार्गेट राहायचं शिकवण्याचं. ते धडेच्या धडे डायरेक्ट फळ्यावर लिहून द्यायचे. धडेच्या धडे इंग्रजीचे जे धडे राहायचे ते धडेच्या धडे फळ्यावर लिहिलेलं राहायचं. म्हणजे एवढं मनापासून काम करणार होतं सर. नक्कीच तुमच्या ज्या संकल्पना होत्या, तुमच्या मनातल्या संकल्पना, तुमच्या दोघांच्या संकल्पना आम्ही पुढे अशाच राबवत राहू. नक्कीच विद्यार्थ्यांचा, गावाचा आणि शाळेचा विकास करण्यात आमचं योगदान इथून पुढे देत राहू. आमच्या दोन्ही हिऱ्यांच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात, त्यांचा योग्य तो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीने सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने हो आणि त्यात आपल्या गावचे प्रथम नागरिक लोकनेते यांना श्री प्रतापभाऊ जाखरे यांना आपल्या लोकमत समूहातर्फे जो लोकनेता पुरस्कार मिळाला त्यामुळे आपण आपल्या शाळेतर्फे जो सत्कार केला तो त्यांनी प्रेमाने स्वीकारला आणि असंच भाऊ इथून पुढे सहकार्य तुमचं आम्हाला राहू दे एवढीच एक विनंती आणि हा कार्यक्रम संपला. धन्यवाद. बिरारी सर आणि उपासनी सर यांनी तुम्हाला दोघांना भेट वस्तू आणल्या त्याच्याबद्दल सर्वांनी त्यांचा आभार मानायचे. 1 2 3 स्टार. क्लॅप्स गो. बघा जाता जाता सुद्धा विद्यार्थ्यांचा विचार करणारे हे दोन्ही आपले शिक्षक बांधव यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पहिला बोलायच्या याच्यामध्ये विसरून गेलो आपण. अतिशय सुंदर अशी भेट दिलेली आहे आपल्याला. जरा आणि नंतर बघा रे मी इंग्रजी बोलणार. हा आपला जाधव सरांनी सुचवलेला जो उपक्रम आहे त्याच्यासाठी वेळ वापरायची.